साठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। विजयजी, आपण पाहतो या आमदारांचा हे ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे, मात्र काही वेळापूर्वी त्यांनी मंत्रालयामध्ये उड्या सुद्धा घेतल्या। अशा प्रकारचं हे पाऊल उचलण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देत नाही अशी त्यांची तक्रार आहे। कसं पाहता याकडे? संविधानिक पद असलेल्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी परवापासून त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना मुख्यमंत्री दाद देत नाही, मुख्यमंत्री त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। हे सर्व आदिवासी आमदार आदिवासींच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित होते। म्हणजे या सरकारला आदिवासीच्या समाजाचं काही देणं घेणं नाही। आदिवासी समाजासाठी यांना त्यांचे प्रश्नांच्या संदर्भात त्यांचं गांभीर्य नाही आणि त्यांना या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी जर वेळ नसेल तर सरकार करत काय आहे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत काय आहे? एकीकडे या लोकांनी वेळ मागून वेळ मिळत नसेल आणि जो आंदोलनाचा पवित्रा घेतला, आज जीवित उद्या जर कमी जास्त झाला असता, एखाद्याचा जीव गेला असता, तर याला जबाबदार कोण? कुणावर गुन्ह्याचा गुन्हा दाखल करायची पाळी आली असती। हे जे चाललं आहे या सरकारचं, या सरकारच्या शासनाने आदिवासीकडे लक्ष नाही, या सरकारचं मागासवर्गीयाकडे नाही, ओबीसीकडे नाही, मराठा समाजाकडे नाही, फक्त कंत्राटदार आणि लाडकी बहीण म्हणून इव्हेंट करताना यांना वेळ मिळतो, सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करताना, आणि आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटताना यांना वेळ मिळत नाही। हे राज्याचं दुर्दैव आहे, आदिवासी समाजाचं दुर्दैव समजायचं का? आणि यांना त्या खुर्चीवर बसण्याचे लायकीचे राहिलेत का? हा खरा प्रश्न निर्माण होतोय। विजयजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आदिवासी समाजाकडे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप सुद्धा या आमदारांनी व्यक्त केलेला आहे। याकडे आपण कसं पाहता? यामध्ये किती तथ्य आहे असं आपल्याला वाटतं? नाही, आदिवासी आमदारांचं म्हणणं बरोबर आहे। आदिवासींच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। जो GR काढला गेला तो अधिकार नसताना राज्य सरकारला, तो खरं म्हणजे धनगरांना आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला। ट्रायबल मध्ये कुठलीही जात आणायची असेल आणि त्यामध्ये जो उल्लेख केला गेला धनगर आणि धनगर एकच आहे, तर त्यामध्ये त्यांनी तो GR काढल्यानंतर आदिवासी समाजाचा उद्रेक झाला। तुम्हाला जर या GR प्रमाणे काम करायचं आहे किंवा जो GR आहे त्यावर चर्चा आदिवासी आमदाराशी करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी वेळ मागितला। वेळ द्यायला हवी होती, पण तुम्ही काही कराल आणि त्या समाजाला पूर्णतः आदिवासी समाजाला महाराष्ट्रातील उद्ध्वस्त करायचं पाप करा, तर काय करतील आदिवासी आमदार? आणि तेही सत्ताधारी पक्षातील आमदार असून त्यांना वेळ मिळत नसेल तर मग महाराष्ट्र सरकार म्हणून ते काय करत आहेत, याची जबाबदारी काय आहे? हा खरा प्रश्न निर्माण होतो। विजयजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांची या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्याने असं म्हटलं, अशा पद्धतीचे प्रकार करून बातमी होऊ शकते, मात्र ह्याचा तोडगा निघणार नाही। तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी आणि हे सर्व करू नये असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, ते संजय शिरसाट म्हणताय तेच तर केलं त्यांनी वेळ मागितली। 2 तारखेपासून वेळ मागतायत मुख्यमंत्र्यांची, मुख्यमंत्री भेटायला तयार नाही। मग शिरसाट काय करत होते त्यावेळेस? यांनी ती पवित्रा घेण्यापूर्वी त्यांचं म्हणणं तेच होतं। शिरसाट काय नवीन काय सांगतायत? आणि त्यांना वेळ देत नाही, त्यामुळे त्यांचा उद्रेक झाला। कुठेतरी सरकारचा दुटप्पीपणा यामध्ये समोर येते असं आपल्याला वाटतंय? सरकार पूर्ण दुपट्टी आहे। सरकार आता डबल रोलची निवडणुकीच्या तोंडावर। एकीकडे पाहिलं तुम्ही की या सरकारची भूमिका मत मिळवण्यासाठी वाटेल तो मार्ग करतील, महाराष्ट्रात दंगलीगड होतील, खोटे GR काढतील, समाजाला फसवतील, एखाद्या समाजाला उद्ध्वस्त करतील मतासाठी, आणि हे कुठल्याही सरास देऊन काम करतील। यांच्या हातून सत्ता धरते आहे, त्यामुळे यांनी खोटी आणि असत्य काम करण्याचं काम सुरू केलेलं आहे। निश्चित, आणि त्यामुळे आपण पाहतोय आता या संदर्भात सरकार नेमकं पुढचं काय पाऊल उचलणार ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे पाहणं। विजयजी, आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर सरकारचा दुटप्पीपणाची भूमिका या सगळ्या माध्यमातून समोर येते अशी भावना आता साम टीव्हीशी बातचीत करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा व्यक्त केली आहे। सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना मंत्र्यांना विनंती आहे